गुड मॉर्निंग गाईज. आज माझ्या ब्लॉगचा दुसरा दिवस आहे. मोड आलेली मटकीची भाजी बनवणार आहे. हे तुम्ही बघू शकता किती याला मोड आले ते. मी आज टिफिनमध्ये मोड आलेली मटकीची भाजी आणि त्याच्याबरोबर भाकरी बनवणार आहे, कारण हे कॉम्बिनेशन त्यांना खूप आवडतं. चला मग आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. तर पहिले मी याच्यामध्ये मटकी भाजून घेतली आहे. नंतर याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि कांद्याची जी फोडणी घातली आहे. तर आमच्या इथे ही भाजी अशा पद्धतीने बनवली जाते. तर तुमच्या इथे ही भाजी कशी बनवली जाते किंवा याच्यामध्ये अजून काही ॲड केलं जातं का, तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता. आणि जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की माझा कांदा परतून झाला आहे. नंतर त्याच्यामध्ये मी हळद चटणी पावडर टाकून घेतली. नंतर मटकी जी आहे, जी भाजलेली मटकी होती ती याच्यामध्ये मी टाकून घेतल्यानंतर परतवल्यानंतर मी याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो आणि चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये मी ॲड केली आहे, कारण मी ही भाजी वाफळून घेत असते. याच्यामध्ये मी पाणी टाकत नाही. मला असं वाटतं ही पद्धत खूप साधी सोपी आहे आणि पटकनसुद्धा होते आणि ही चवीला पण खूप छान लागते. तर एकीकडे ही तर भाजी इथं होते, तर दुसरीकडे इथे मी पीठ मळून घेते. तर पीठ मळत असताना मी पीठ चांगलं मळून घेते, कारण पीठ जास्त वेळ मळून घेतलं की भाकरी मऊसुद्धा होते आणि भाकर फुगतेसुद्धा. तर तुम्ही इथं बघणार आता की इथं माझी भाकर फुगेल. तर पहिले माझी भाकर फुगत नव्हती. हळूहळू मी भाकर बनवायला शिकले, तेव्हा कुठे मला यायला जमलं आहे. तर हा माझा टिफिन तयार करून झालेला आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.